अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अक्षय बद्दल या सगळ्याचे आता अपडेट्स काय आहेत, मुंबईतली काय परिस्थिती आहे? या सगळ्याचे अपडेट सर अशीच आहे विलास, की ज्याप्रमाणे सकाळपासून गाड्या ज्या रखडलेल्या होत्या, जवळजवळ 7 ते 8 एक्सप्रेस गाड्या या कसाऱ्याच्या पुढे किंवा मागे जाऊ शकत नव्हत्या, कारण की हा इतका मोठा प्रॉब्लेम होता की ओव्हरहेड वायर सुटलेली, त्यामुळे पूर्ण ट्रॅकच बंद झाला होता। आता मात्र जी परिस्थिती आहे ती थोडीशी निवळताना दिसते। ज्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये पंजाब मेल, अमरावती एक्सप्रेस अशा ज्या मोठ्या मोठ्या एक्सप्रेस गाड्या आहेत, ज्या 2-2 दिवस प्रवास करून येतात, त्या सगळ्या रखडल्या होत्या। हळूहळू आता ज्या या गाड्या ज्या आहेत त्या सुटतात। जी पहिली लोकल काही वेळापूर्वी, जी पहिली एक्सप्रेस काही वेळापूर्वी आता या रूटवरून पास झाली, ती म्हणजे गोरखपूर लोकमान्य टिळक ही एक्सप्रेस आहे। ती 2 दिवस प्रवास करून प्रवासी आलेले होते। अशी एक्सप्रेस आहे, ती पहिली पहिली एक्सप्रेस पास झाली। त्यानंतर आता बाकीच्या ज्या एक्सप्रेस आहेत त्या देखील हळूहळू या मार्गावरून आता काढण्यात येत आहेत। त्याच्यानंतर ज्या लोकल आहेत त्या लोकलच्या अजून मात्र लोकलच्या फेऱ्या अजूनही बंद आहेत। टिटवाळ्याच्या आधीपर्यंत किंवा कल्याणपर्यंत त्या सगळ्या फेऱ्या ज्या त्या थांबवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आधी एक्सप्रेसचं ट्रॅफिक क्लिअर करून मगच लोकलची जी सेवा आहे ती पूर्ववत करण्यात येणार असं देखील सांगण्यात येते। त्याच्यामुळे लोकलचं ट्रॅफिक पूर्ववत व्हायला अजून थोडासा वेळ लागेल, पण सध्या तरी एक्सप्रेसला प्रायोरिटी देऊन एक्सप्रेस गाड्या क्लिअर करतायत। गोरखपूर एलटीडी एक्सप्रेस क्लिअर झालेली आहे, त्याच्यानंतर पंजाब मेल, त्याच्यानंतर अमरावती एक्सप्रेस आहे, या सगळ्या गाड्या ज्या त्या एकामागे क्लिअर होतील। त्यामुळे अजून काही वेळ लागू शकतो पूर्वपदावर ट्रॅफिक यायला, पण सध्या तरी बरोबर, आणखी थोडा वेळ लागू शकतो। आता ही परिस्थिती पूर्वपदावर येते हळूहळू।